दास बाबा असतील अशा महापुरुषांचा जवळून सहवास लाभलाय आणि या परिसरानं ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांना अत्यंत जवळून पाहिजे, अत्यंत जवळून. एखादा ब्रह्मनिष्ठ साधू महात्मा जर आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतो, आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून अत्यंत प्रामाणिकपणानं देवाची आणि साधू संतांची सेवा घडते, तर नक्कीच आपण स्वतःला भाग्यवान समजायचं, पुण्यवान समजायचं. जग, समाज, लोक काय म्हणतात याकडे आपण लक्ष द्यायचं. एखादा ब्रह्मनिष्ठ साधू महात्मा आपल्यावरती प्रेम करतो, प्रामाणिकपणानं देवाची आणि साधू संतांची सेवा आपल्याकडून घडत असेल, तर निश्चित आपण स्वतःला भाग्यवान समजायचं. मी तुम्हाला तुकोबरायांचं प्रमाण देतो, प्रमाणाचा दाखला देतो. तुकोबरा सांगतात, जी माणसं करंट्या कपाळाची असतात, काय, जी माणसं करंट्या कपाळाची असतात त्यांना ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्याची संगती मिळत नाही. जी माणसं करंट्या कपाळाची असतात त्यांना देवाची सेवा करण्याची बुद्धी होत नाही, आणि जी माणसं करंट्या कपाळाची असतात त्यांना साधू महात्म्याची सेवा करण्याची इच्छा होत. निश्चित परमार्थाच्या दृष्टीनं आपल्याकडून काहीतरी थोडंफार घडत असेल तर आपण स्वतःला भाग्यवान समजायचं. मायबाप, हे एका जन्माचं पुण्य नाहीये, तिळ तिळ पुण्य